मित्रांनो, सध्या WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे काही स्कॅम आहे ते सध्या होत आहे. तर यामध्ये या स्कॅमपासून तुम्हाला कशा पद्धतीने वाचता येईल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि हा स्कॅम कशा पद्धतीचा होत आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही WhatsApp ग्रुप असेल, या ठिकाणी या ग्रुपमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे जे काही APK फाईल्स आहेत ते या ठिकाणी पाठवल्या जात आहे. याच्या लिंक्स पाठवण्यात जात आहे आणि अशा पद्धतीची काही ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करण्यासाठी या ठिकाणी रिक्वेस्ट केली जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही CSCचे ग्रुप असतील, या CSCच्या ग्रुपवरती जे काही PM किसानचे APK फाईल्स असेल, CSCचा ग्रुप आहे, या ग्रुपवरती APK फाईल्स आहे PM किसानच्या या ठिकाणी टेक्निकल भाषेमध्ये अशा मेसेजांना ट्रेल मेसेज असे म्हणतात. तर यामध्ये एकच ॲप आहे, परंतु वेगवेगळ्या नावाने काही ठिकाणी PM किसान APK फाईल्स असतील या नावाने पाठवले जाते. तर काही ग्रुपमध्ये SBI रिवॉर्ड अलर्ट अशा पद्धतीचं वेगवेगळे कॅनरा बँक असेल, असे वेगवेगळ्या नावाने ते तुम्ही जेव्हा इन्स्टॉल करता त्यानंतर तुमचं जे काही मोबाईलमध्ये आहे ते मालवेअर इन्स्टॉल केलं जाते आणि तुमचा जे काही मोबाईल आहे तो हॅक होऊन जातो. आणि हा मोबाईल हॅक झाल्याच्यानंतर ते जे काही हॅकर आहे ते काय करतात, की तुमच्या WhatsAppमध्ये जेवढे काही कॉन्टॅक्ट आहेत, जेवढे काही ग्रुप आहे ते लिंक तुमच्या नावाने इतरांना सुद्धा पाठवतात आणि असे करत करत जे काही स्कॅम आहे ते वाढतो. आणि हे एकदा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर संपूर्ण कंट्रोल त्यांच्या हातामध्ये जाते आणि तुमचे जे काही फोनपे अकाउंट असतील त्याच्यामध्ये ॲड केलेले अशा पद्धतीचे OTP वगैरे असतील, सर्व त्या सर्व याचा कंट्रोल त्यांच्याकडे येऊन जातो. त्यामुळे अशी जी काही चूक आहे, तुम्हाला जे काही कोणतेही अनोळखी ॲप इन्स्टॉल करायची नाही आहे आणि जे काही अधिकृत ॲप आहे ते प्ले स्टोअरवरूनच तुम्हाला इन्स्टॉल करायचे. आणि PM किसान असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे ॲप आणि ग्रुपमध्ये हे ॲप येते कशा पद्धतीने. तर समजा आता तुमचा मोबाईल हॅक झाला, तर तुम्ही ज्या ग्रुपमध्ये ॲड केलेले आहे, तर या ठिकाणी तुमच्या ग्रुपवर तुमच्या माध्यमातून ते त्या ग्रुपवरती जी काही ॲप आहे ती या ठिकाणी फॉरवर्ड करतात. म्हणजे नवीन लोकांना काय वाटते, की यांनी स्वतः हे ॲप पाठवलेलं आहे आणि काही समजा कोणाचं कमी जास्त झालं तरी सुद्धा तुम्ही याच्यासाठी जबाबदार राहणार आहे. अशा पद्धतीचे मित्रांनो, अनोळखी ॲप इन्स्टॉल केल्यामुळे तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला तर नुकसान होईलच, परंतु तुमचे जे काही ओळखीचे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मित्रांनो अशा अनोळखी ॲप इन्स्टॉल केल्यामुळे तुम्ही तर या ठिकाणी आर्थिक नुकसान होईलच, तुमचं तर होईलच, परंतु तुमचे जे काही कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत त्यांना सुद्धा जे आहे ते आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा अनोळखी ॲपपासून तुम्ही दूर राहा आणि जे आहे ते इन्स्टॉल करू नका कुठल्याही प्रकारचे ॲप. आणि जर तुमच्याकडून चुकीने असं इन्स्टॉलसुद्धा झालं, तुमचा मोबाईल हॅक जर झाला असेल, तर त्वरित जे काही सायबर हेल्पलाईन नंबर आहे 1930 किंवा जे काही पोर्टल आहे यावरती पोर्टलवर तुमची जी काही तक्रार आहे तुम्हाला नोंदवायची आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी अपडेट होती. खूप मोठ्या प्रमाणात हा स्कॅम आहे सुरू आहे. तर या ठिकाणी स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीचे ॲप जे आहे ते पाठवले जातात आणि इन्स्टॉल करण्यास आपल्याला सांगितले जाते. तर कुठल्याही प्रकारचे अनोळखी ॲप यामध्ये इन्स्टॉल करू नका. असे भरपूर लोकांचे जे काही मोबाईल आहे ते हॅक झालेले आहेत आणि त्यांचे अकाउंटसुद्धा रिकामी झालेले आहेत. त्यामुळं एक अवेअरनेस व्हिडिओ म्हणून आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुमच्या WhatsApp ग्रुपवर सुद्धा कशा पद्धतीचे ॲप वगैरे आले तर अजिबात इन्स्टॉल करायचं नाही आहे. जे काही अधिकृत ॲप आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवरूनच तुम्ही जे आहे ते इन्स्टॉल करू शकता. अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती. जे कोणी आपले ओळखीचे शेतकरी मित्र असतील किंवा CSC व्हॅली मित्र असतील, त्यांच्या ग्रुपवर अशा मोठ्या प्रमाणावर ॲप जे आहे ते पाहायला मिळत आहे. तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. आणि कुठल्याही अनोळखी असो, कोणत्याही नावाने हे ॲप्लिकेशन येऊ शकते. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये, तर या नावाने सुद्धा जे हॅकर लोक आहे त्या ॲपला ते नाव देऊ शकते. त्याच्यामुळं कुठल्याही APK फाईल्स असेल किंवा कोणतीच फाईल असेल अननोन WhatsApp ग्रुपवर किंवा WhatsAppच्या माध्यमातून आलेले कोणतेही ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं नाही आहे. डायरेक्ट तुम्ही अधिकृत ॲप जे आहे ते प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कोणत्याही नावाने तुम्ही पाठवू शकतात. कॅनरा बँक असेल, SBI रिवॉर्ड अलर्ट असेल, काहीही नावाने पाठवतात. तुम्हाला उदाहरण म्हणून मी स्क्रीनशॉटमध्ये दाखवतो बघा. अशा पद्धतीने भरपूर मोठ्या प्रमाणात जे आहे ते आणि PM किसानचं जे काही ॲप आहे हे तर या ठिकाणी CSCची ग्रुपच्या CSCवरती CSCची काही ग्रुप आहे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. आणि जरी चुकून तुमच्याकडे सोबत इन्स्टॉल झाला ॲप आणि काही जर तुमच्या इथे नुकसान झालं तर तुम्ही त्वरित जे आहे ते सायबर अलर्ट किंवा सायबर क्राईमला तुमची रिपोर्ट करू शकता. अशा पद्धतीची महत्त्वाची अशी माहिती होती. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.